हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर खूपच नवीन डिझाईन मी इथे घेऊन आली आहे. रक्षाबंधनसाठी खास राखी बनवली आहे. तर ती कशी बनवायची मी तुम्हाला इथे सांगते फास्टमध्ये. थोडासा व्हिडिओ मी इथं फास्ट मोडमध्ये केलेला आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ होणार होता. सो तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ. तर इथे मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे. छान मी ब्लू कलर घेतलेला आहे. चिंतामणी शेडमध्ये घेतलेला आहे हा कलर. डार्क ब्लू पण नाही आहे हा. तर मी आधी असं थोडंसं कार्डबोर्डवरती ह्याला सर्कल आय मीन टर्न मारून घेत आहे इथे. भरपूर वेळा मारला आहे किंवा 2 वेळा पण तुम्ही म्हणू शकता इथे, कारण की आपल्याला जेवढे की जे आपण राखीसाठी खाली लटकन्स तयार केलेले आहे, सेम आपल्याला तेवढे जास्त घ्यायचे आहेत इथे टर्न्स. तर मी इथे करून घेतलेलं आहे. साईज मी एवढीच घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे कात्रीने कट करून घेणार आहे आणि बरोबर मध्यभागी मी ह्याला थ्रेड बांधणार आहे. सेम कलरचा थ्रेड इथे मी बांधून घेणार आहे. तर हे बघा, मी व्यवस्थित काढून घेतलं आहे किंवा तुम्ही कात्रीने देखील कट करू शकता. मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसं दाखवलेलंच आहे. आणि इथे थ्रेड मी इथे बांधून घेणार आहे. आत्ता इथे स्मॉल घेत आहे, नंतर मी पुन्हा टर्न करून थोडासा मोठा थ्रेड अशा पद्धतीने बांधून घेणार आहे, कारण की थोडंसं जाड आपल्याला हे लटकन्स हवे आहेत. तर इथं पुन्हा मी हा दुसरा थ्रेड घेतला आहे. स्किन कलर टाईप थ्रेड आहे हा, पीच कलरचा. तर तो देखील इथे टर्न करणार आहे. 2 कलरचे इथे मी घेतले आहेत. याच्यामध्ये खूप सारे कलर्स असतील, तुम्ही आता पाहिला असेल तो बॉक्स. तो खास आरीवर्कसाठीच मी आणलेला होता. तर आता त्याचा यूज मी इथं करणार आहे राखीसाठी. सो कलर्स देखील अवेलेबल आहेत याच्यामध्ये खूप सारे. ही ब्रदर सिस्टर राखी आहे आणि तुम्ही याच्यामध्ये नुसतं 2 बहिणी असताल तुम्ही, तर तुम्ही देखील सेम डिझाईन करू शकता, सेम अनदर कलर्समध्ये. सो हे खूप छान अशी डिझाईन आहे. याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स घेऊ शकता तुम्ही. पण मी इथं जे यूज केलेलं आहे हे सगळे मटेरियल आपण वॉशेबल, म्हणजे आपला हात जरी भिजला राखीसोबत तरीही हे खराब होणार नाही. बट तुम्ही इथे जर पुठ्ठा यूज केला किंवा पुठ्ठाच यूज केला तर तो भिजला तर त्याचं थोडंसं ते पॅच होऊ शकतं आणि खराब होऊ शकतो पुठ्ठा. त्याच्यामुळे नेहमी असंच यूज करा, जे वॉशेबल असू शकतं किंवा पाण्यामध्ये जरी भिजलं तरी त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, डिझाईन खराब होणार नाही. त्याच्यामुळे मी इथे कार्डबोर्डचा यूज नाही केलेला, कारण कार्डबोर्डच्या डिझाईन्स हे आपल्याला ऑलरेडी येतात, आपण शाळेमध्ये त्या केलेल्या आहेत. पण ही डिझाईन आपण इथे खास वेगळी करत आहोत. थ्रेडची डिझाईन आहे ही. आणि नेक्स्ट व्हिडिओ देखील माझा याच्यावरतीच असणार आहे. रक्षाबंधनसाठीचे 1-2 व्हिडिओ तर मी टाकणारच आहे. तर ते देखील तुम्ही बघा आणि कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथे बघा, तुम्ही जर पाहिलं असेल, हे मनी मी विकत आणले होते. हे काही 10 रुपयाला भेटतात त्याचे पाकिट. त्याच्यामध्ये 10-12 वगैरे असतात मनी, मोठे साईजचे. तर तेच इथे यूज केले आहे. आणि जे गोल्डन थ्रेड आहेत, गोल्डन बीड्स आहेत, ते मी आरी वर्कचे यूज केले आहेत इथे. आणि अशा पद्धतीने आपले हे 2 लटकन्स तयार झाले आहे. तर आता आपल्याला थ्रेडवरती बांधून घ्यायचं आहे. तर इथे मी डॉली थ्रेड्स पाहिलेले, तुम्ही बघितले असतील इथे. तर हे देखील मी हुप एम्ब्रॉयडरीसाठी किंवा आरी वर्कसाठी आणले होते. सो त्याच्यामधला मी हा जो कलर आहे आपला रेड, नेहमीचा मरून कलर आहे हा. तर मी तोच यूज करणार आहे, जो की खूप छान दिसतो आपल्या हातावरती. ह्याच्यामध्ये ग्रीन देखील तुम्ही यूज करू शकता किंवा मॅचिंग कलर देखील तुम्ही यूज करू शकता. तर इथं माप मी घेतलं आहे आणि बरोबर आपल्याला मध्यभागी हे बांधून घ्यायचं आहे दोन्हीही लटकन्स. याच्यामध्ये आपण नुसती डिझाईन एवढीही ठेवू शकतो, पण थोडंसं भरीव दिसली डिझाईन तर छानच दिसेल, खूपच छान दिसेल. तर त्यासाठी मी ते काही शुगर बीड्स घेतलेले आहेत, कट बीड्स घेतलेले आहेत आणि कलर्सचे शुगर बीड्स इथं मी घेतलेले आहेत. कलर देखील मी मॅचिंग टाईप्समध्येच घेतला आहे. थोडासा हा मॅच होत आहे. राऊंड कलरचाच घेतलेला, राऊंड शेपचा घेतलेला आहे. तर सिक्वेन्सने मी इथे थ्रेडमध्ये ओवून घेत आहे आणि हेच आपल्याला पुन्हा आपण जो मरून कलरचा थ्रेड घेतला आहे, डॉली थ्रेड, त्याच्यावरती आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. हे बघा, सिक्वेन्स मी असा लावलेला आहे. व्हिडिओ जरी थोडा फास्ट असेल तरी तुम्ही तो स्लोमध्ये बघू शकता. आणि थोडा मोठा व्हिडिओ होत होता, म्हणून मी म्हणलं की प्रत्येक स्टेप बाय स्टेप दाखवावी, यासाठी थोडासा लाँग व्हिडिओ झाला, त्याच्यामुळे मी थोडा हा पळवला आहे. तर इथे बघा, सिक्वेन्सनीच मी मनी घेत आहे. तुम्ही इथे कोणताही कलर यूज करू शकता, पण मला असं वाटतं की थोडंसं मॅचिंग घेतले तर तेही यूज करू शकता इथे. त्याच्यामध्ये पिंक कलरची नेक्स्ट डिझाईन नक्की असणार आहे, पिंक थ्रेड्सची. ती देखील मी तुम्हाला दाखवेल, तुमच्यासोबत शेअर करेल मी. आणि येस, नेक्स्ट व्हिडिओ रक्षाबंधनसाठी असेल तर मी तुम्हाला आत्ताच क्लू देते की मी खास गिफ्टसाठी चा एक कॉम्बो इथे शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर तो तुम्ही नक्की बघा. तर इथे बघा, अशा पद्धतीने मी हे बांधून घेतलेलं आहे. आणि हे जे थ्रेड तुम्ही म्हणू
म्हणाल की दिसत आहेत, तर हे नंतर नाही दिसणार आहेत, कारण की आपण त्याच्यावरती गाठ मारणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते झाकून जाणार आहेत. सो हे हँडमेडमध्ये आपण ही डिझाईन केली आहे, त्याच्यामुळे थोडंसं तर आपण इथे डिटेलिंग्समध्ये थोडंसं आपण लक्ष देणार आहोत. आता हे बघा, इथे मी पुन्हा ब्लू कलरचा माझ्याकडे क्रिस्टल होता ऑलरेडी नथीचा. सो याच्यामध्ये नथ, आरीवर्क, हुक एम्ब्रॉयडरी अशा सगळ्या गोष्टींचं इथं कॉम्बिनेशन, मटेरियल कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर हे मी इथे बांधून घेतलं आहे. याच्यामध्ये तुम्ही अजूनही एक गोष्ट लावू शकता, जी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. थोडीशी आयडिया नंतर आली मला त्याच्यामुळे. आणि इथं बघा, ह्या 2-3 जर गाठ मारल्या तर ह्या जे थ्रेड होते थोडेफार ते झाकून जातात. तर शक्यतो तुम्ही मॅचिंग थ्रेड घेतला तर खूपच चांगली गोष्ट आहे. आता याच्यावरती देखील आपण आपला जो व्हाईट मनी आहे मोठा शेपचा, तो देखील याच्यावरती लावून घेणार आहोत, जेणेकरून असं वाटेल की ह्या सगळा जो आपण लटकनचा एक कॉम्बो तयार केला आहे तो एकाच मनी खाली लावलेला आहे असं होईल. आता बघा, आपण इथे भावासाठी राखी करत आहोत, तर ती देखील मॅचिंगमध्येच करणार आहोत. आपण ब्लूमध्येच करणार आहोत. भावा बहिणीसाठी आपण मॅचिंग कलर्स घेतलेले आहेत, किंवा असे भैया भाभीची राखी असते, सो तशी देखील ही राखी असू शकते, किंवा तुम्ही ही करू शकता. आपण बहिणींना काही वेळेस राखी बांधतो, तर तुम्ही देखील असे सेम कलरचे तुम्ही तिथे यूज करू शकता. आता बघा, ही डिझाईन खूप सिम्पल मी करून दाखवली होती तुम्हाला. मी जस्ट तो एक ट्रायल घेतला होता. सो ट्रायल हा परफेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर थ्रेड्समध्ये थोडीशी गाठ मारून घेणार आहोत आणि त्याच्यावरती पुन्हा आपण इथे स्मॉल बीड्स, शुगर बीड्स आणि कलरचे शुगर बीड्स आपण इथे यूज करून असं एक छोटंसं असं घुंगरू टाईप तुम्हाला दिसत असेल, तर आपण इथे तसं करणार आहोत, कारण आपण मॅचिंग डिझाईन करणार आहोत दोन्ही राख्यांमध्ये. तर त्याचा इथे यूज झाला आहे पूर्ण प्रॉपर. आता इथे बघा, मी जस्ट हा कलर आधी चॉईस केला होता थ्रेडचा, तर लकीली माझ्याकडे हे बीड्स होते, सॉरी आय मीन क्रिस्टल्स होते, असं मला अचानक आठवलं आणि त्याचा इथं यूज केला मी. तर खूपच छान अशी डिझाईन झाली आहे. मला वाटलं पण नव्हतं की आपण या बीड्सचा यूज करून इथे डिझाईन करू शकतो, कारण की मी लास्ट टाईम तुम्ही जर पाहिलं असेल, मी तुम्हाला इथे कमेंटमध्ये लिंक शेअर करेल मी नक्की, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करेल. माझ्या मागच्या राख्या ज्या होत्या मी लोटसची केली होती, सो ती देखील तुम्ही बघू शकता. आपण राखीच्या नथीच्या मटेरियलमधून सुद्धा राखी बनवू शकतो असं, तर अशी ती डिझाईन होती. आणि ही डिझाईन तुम्ही पूर्ण प्रॉपरली हँडमेड, जी की तुम्ही वेगवेगळे मटेरियल यूज करून करू शकता, आणि जी ट्रेंडिंगमध्ये देखील आहे, कारण की आजकाल अशाच लटकन्सचे जे डिझाईन्स आहेत ते ट्रेंडिंगमध्ये खूप आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिएशन देऊ शकता. सो ही जस्ट मी तुम्हाला एक आयडिया दिली आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे व्हेरिएशन इथे लावू शकता, ॲडिशन देऊ शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा, मी गिफ्टसाठी कोणता कॉम्बो तयार करणार आहे आणि त्या कॉम्बोमध्ये काय काय असणार आहे ते देखील तुम्ही बघा, आणि सेम देखील तुम्ही ट्राय करू शकता नक्कीच. आणि बघा, इथे मी दोनचे असे बंच म्हणू शकता तुम्ही तयार केलेले आहेत, आणि ते थ्रेडवर लावले आहेत. थ्रेडवर गाठ मारली आहे, तरच ते गाठीमध्ये हे व्यवस्थित बसू शकतं. आणि इथे बघा, लास्ट गाठ मारून घेतली आहे. तर इथे ही डिझाईन कंप्लीट झाली आहे आपली, आणि तुम्हाला दाखवते ही राखी कशी दिसते. त्याच्यानंतर आपण अजून एक ॲडिशन करणार आहोत. जेवढं ॲडिशन करू तेवढं कमी आहे. खूपच छान दिसते ना राखी, त्याच्यामुळे असं वाटत होतं की सारखं थोडंसं अजून ॲडिशन असं होत होतं माझ्याकडून. तर ही बघा, ही राखी आपली प्रॉपर झाली आहे. हातावर देखील ती व्यवस्थित बसत आहे. हे बघा, थोडासा हात म्हणजे ऑब्व्हियसली हात मोठाच असतो भावाचा आपल्या, सो तुम्ही थोडंसं अजून 1-2 मनी किंवा हे जे 1-2चे बंच आहेत ते अजून वाढवू शकता, डिपेंड आहे तुमच्यावरती. तर इथे बघा, एंड नॉटला देखील आपण लटकन लावून घेणार आहोत, म्हणजे लटकनचा हा बंच आहे तो असा करणार आहोत, कारण की गाठ मारल्यावरती आपण जी फुलाची गाठ बांधतो ती अशी प्रॉपर हातावर झाली तर थोडासा त्याला ब्रेसलेटचा लुक देखील येऊ शकतो आणि समथिंग डिफरंट दिसू शकतं. त्याच्यामुळे मी इथं ही डिझाईन केली आहे, आणि ही सेम डिझाईन आपण रिपीट करणार आहोत आपल्या बहिणीच्या राखीसाठी. त्याच्यावर देखील आपण ही सेम डिझाईन करणार आहोत, कारण की आपण मॅचिंग डिझाईन करत आहोत इथे. तर ही राखीची किंमत मी लावलेली आहे, किंमत देखील तुम्हाला सांगते. तर याची आपण 150 किंवा 100 लावू शकतो आपण. शिपिंग चार्जेस तुमच्यावर आहे, फ्री द्यायचे का नाही हे तुमच्यावर डिपेंड करतं. तर ते तुम्ही नक्की बघू शकता. तर हे बघा, इथे आपली भावाची राखी तयार झालेली आहे. आता आपण बहिणीच्या राखीसाठी काय करणार आहोत, तर
पुन्हा एकदा इथे गाठ मारून घेणार आहोत आणि तिथे देखील हा बंच तयार करणार आहोत आणि एंड पार्टला देखील सेम बंच आपण तिथे तयार करणार आहोत, कारण की आपल्याला थोडंसं मॅचिंग व्हेरिएशन द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी ते इथे करत आहे डिझाईन. हे बघा, गाठ एका साईडला मी डिझाईन केली आहे तर दुसरी साईडवर करत आहे. सेम 2 मणी कट आपले हे शुगर बीड्सचे, त्याच्यानंतर कलर शुगर बीड्सचे आपल्याला 2 बीड्स 2-2चा इथे पंच करून ते पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे. थोडंसं मी तुम्हाला दाखवते इथे. हे बघा, सेम अशा टाईप्सने आणि पुन्हा दुसरा लावून आपण एकमेकांना ते अटॅच करायचं आहे, कारण की ते टाईट बसेल आणि जवळ बसतील. अशा टाईप्सने आपण इथे करणार आहोत. तर इथे एंड पार्टला देखील आपण करणार आहोत. सेम रिझन आहे, कारण आपण जेव्हा गाठ बांधू, फुलाची गाठ बांधू, तेव्हा ते वरती आल्यावरती खूपच छान दिसेल. तसं तुम्ही इथे मध्ये देखील करू शकता. पूर्ण लाईनवर तुम्ही इथे करू शकता. जसं की आपण राखीवर केलेले आहे भावाच्या राखीसाठी, ते देखील तुम्ही इथे करू शकता. सो इथे मी सिंपल वेने तुम्हाला डिझाईन दाखवली आहे. हे बघा, एकदम प्रॉपर इथे ही डिझाईन कंप्लीट देखील झाली आहे आणि तुम्ही देखील ट्राय केले असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही डिझाईन कशी वाटली हे देखील तुम्ही नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर नेक्स्ट व्हिडिओ हा कदाचित 4 दिवसानंतर येऊ शकतो, 4 ते 5 दिवसांमध्ये. गिफ्टचाच रिलेटेड असणार आहे तो, रक्षाबंधन गिफ्ट्स रिलेटेड. तर तुम्ही नक्की बघा. तर इथे बघा, राखी ही कंप्लीट झाली आहे अशा टाईप्सने आणि ती देखील राखी हे थोडेसे आपण नंतर थ्रेड आपण व्यवस्थित करून घेणार आहोत. तर ह्या 2 राख्या इथे आपण कंप्लीट केल्या आहे. फायनल फोटो हा असा दिसत आहे. आपली राखी ही अशी दिसत आहे. तर एकदम छान अशी राखी झाली आहे. कशी वाटली मला सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.